मंदाकिनी लज्जतदार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण भेलपुरी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। कुरमुरे घेतले आहे, बारीक शेव घेतली आहे, उकडलेला बटाटा, एक मीडियम कांदा बारीक चिरलेला, तळलेली डाळ, काही पुऱ्या, त्यानंतर काळा खजूर घेतला आहे 1 वाटी, लिंबा एवढा गूळ घेतला आहे, थोडी चिंच घेतली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर, जिरा पावडर, लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। खजूर, चिंच आणि गूळ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं, ते आता बारीक वाटून घेणार आहे। खजूर, चिंच, गूळ, आता मी यात थोडा बर्फ सुद्धा टाकणार आहे, म्हणजे आपली चटणी पण थंडगार होईल। नंतर मी ही चटणी फ्रीज मध्ये सुद्धा ठेवणार आहे थोड्या वेळासाठी। आता ही खजुराची चटणी वाटून झाली आहे, ती बारीक वाटून घेतली आहे मी, ती गाळून वगैरे घेण्याची गरज नाही। आता आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत। मीठ मगाशी मी साहित्यामध्ये सांगायला विसरले होते। थोडीशी जिरा पावडर, कच्च्या जिऱ्याची पावडर घालायची आपल्याला, आणि थोडा बर्फ, ही एवढी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। आता मी हे तोपर्यंत फ्रीज मध्ये ठेवते। आता आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची चटणी वाटून घेऊया। थोडंसं मीठ, बर्फ। आता आपली हिरवी चटणी सुद्धा तयार झालेली आहे। आता आपण भेल तयार करायला घेऊया। त्यासाठी मी आधी कुरमुरे घेते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 पुऱ्या तोडून टाकणार आहे। ह्या भेलपुरीच्या पुऱ्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला खजुराची चटणी टाकायची आहे। कुरमुरे भिजतील एवढी चटणी ही टाकायची आपण। त्यानंतर ही तिखट चटणी, नंतर कांदा। आता आपण मिक्स करून घेऊया। अजून ही चटणी आपल्याला टाकावी लागेल। तुम्हाला कधी अशी झटपट भेल तयार करायची असेल तर अशा पद्धतीने चटण्या बनवायच्या। आता आपण याच्यात बटाटा घालूया, उकडलेला बटाटा। आता आपण हे काढून घेऊया। आता मी शेव घालणार आहे, अशी भरपूर शेव घालायची, त्याच्यावर अशी डाळ घालायची। ही भेल मध्ये घालायची मसाला डाळ आहे। आता आपण याच्यावर परत थोडा कांदा घालूया, लिंबू पिळायचं, वरून कोथिंबीर घालायची। थंडगार भेल रेडी झाली। आता आपली मुंबईची स्पेशालिटी असलेली भेलपुरी तयार आहे। तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट्स मध्ये सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।